लग्नानंतर होईलच प्रेम. मालिकेच्या पुढील भागात पार्थ काव्याला म्हणतो की मला खूप छान वाटते. आपल्यातील सगळे गैरसमज दूर झाले. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काव्या नावाची निगेटिव्हिटी आपल्या आयुष्यातून कायमची गेली. तर इकडे पार्थ फोनवर बोलत असतो त्याचवेळी तिथे रम्या आता त्याच्या मागून त्याच्या खांद्यावर हात ठेवते. त्यानंतर रम्या आता चक्क पार्थला मिठी मारते. पार्थ तिला दूर लोटत म्हणतो की हा सगळा काय प्रकार आहे रम्या. त्यावर रम्या म्हणते की आता तुझ्या तोंडावरच सांगते पार्थ. मी जर लग्न करेल तर फक्त तुझ्याशी. आणि आता पार्थकडे कसलाही ऑप्शन नसतो. रम्याचा बोलणं पार्थ शांतपणे ऐकत असतो. तर आता रम्याचा हा कोणता नवीन डावा आहे हे तर आपल्याला येणाऱ्या पुढील भागातच कळेल. तर दुसरीकडे नंदिनी आणि जीवाचा भलतंच काहीतरी प्लॅनिंग सुरू असतं. लहान मुलांना किडनॅप करणाऱ्या टोळीचा आता ते दोघेही मिळून शोध घेत आहे. जीवा आणि नंदिनीने एक मॅप बनवला आणि त्यानुसार ते ठरवतात की पुढचं बाळ कोणत्या त्या आश्रमातून चोरी होईल आणि बाळ किडनॅप होण्याअगोदरच आपण त्या ठिकाणी वेळेत पोहोच.